श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 158। माईन भट्टाला क्रिया स्वरूपाचे अन्नदानाचे तथा देवतांचे निरूपण। सर्वज्ञांनी माईन भट्टाला संसरण निरूपण केल्यानंतर माईन भट्टांनी विचारले, जी सृष्टीमध्ये चैतन्यादी देवता आहेत, माया परमेश्वराची प्रवृत्ती जाणून व्यापार करते, तर इतर देवता कशा आहेत? सर्वज्ञांनी सांगितले, देवता भट्टो, देवता एकी उचा एकी नीचा, पहिली आठ येली तिन्ही समानची, देवता एकी राजसा एकी तामसा, देवतेसी खेदू आलादू आती, देवतेसी कर्मलेपाचे ज्ञान आती, देवतेसी आपण या खाले ती अपरोक्ष, जी तर देवतेला जीवांचे कशाधार ज्ञान आहे? सर्वज्ञांनी सांगितले, देवतेचे मळाधार ज्ञान जीव देवता प्रपंचू साजात्य नाम साम्ये साजात्य जीव देवता सापेक्षा परमेश्वरू निरपेक्षू जीव देवता स्वाभिमानिया परमेश्वरू निर्भिमानू। यावर माईन भट्टांनी विचारले, जी देवता स्वाभिमानी आहे ते कसे जाणावे? सर्वज्ञांनी सांगितले, भट्टो, जीव भजप देवता भज्या म्हणून टोळ गुंडा तीर्थ प्रतिमेच्या ठिकाणी पाणी आती तव अभिमानू आती। माईन भट्टांनी विचारले, जी टोळ गुंडा तीर्थ प्रतिमेच्या ठिकाणी पाणी टाकणे बंद झाले, त्यावेळी देवता अभिमान काढून घेते, तेथे पुन्हा पाणी टाकला तर तो क्रिया वाया जाईल का? सर्वज्ञांनी सांगितले, वाया कशाला जाईल? क्रिया प्रयुक्ती अभिमानू, जी क्रियेची कार्य ती कोणती? सर्वज्ञांनी सांगितले, भट्टो, क्रियेप्रती कारण का फळा प्रति कारण, क्रियेतव लेपू लागे, एकी निर्लेपा विधी नाही, भावा नाही, पुण्य विन पुण्य फळ, पापे विन पाप फळ, अशा क्रिया त्या निर्लेप आहेत हो जी। पुण्य विना पुण्य फळ, पाप विना पाप फळ कसे समजावे? सर्वज्ञांनी सांगितले, द्वापार युगात गोकुळात नंदराजाचे तृण फेडण्यासाठी एक जीव गोपाळ झाले, एक जीव गाई वासरे इत्यादी झाले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।